नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी मशरूम मसाला रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी ही भाजी खूप छान आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मी पाव किलो मशरूम घेतला आहे, स्वच्छ धुवून आणि 2 भागांमध्ये कट करून घेतला आहे। 1 चमचा दही, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, 4 काजू आणि 1 चमचा मगजबी, 2 मोठे आकाराचे कांदे बारीक कट करून आणि भाजून घेतले आहे, 2 चमचे खोबरं भाजून घेतलं आहे आणि किसून घेतलं होतं बघा। 2 टोमॅटो बारीक कट करून घेतले आहे, 2 चमचे धना पावडर, 1 चक्री फूल, दालचिनीचा 1 तुकडा, 2 लवंगा आणि 1 तमालपत्र। सर्वप्रथम आपण आता मशरूमला मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी हळद पाव चमचा, 1 चमचा मिरची पावडर, धना पावडर, दही, चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले। बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे। आता आपण 10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवूया। मशरूमला मसाले लावून ठेवलेले आहे, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकून घेते, टोमॅटो, काजू आणि मगजबी, खोबरं। बघा, आपण 8 ते 10 लसणाच्या कड्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकूया। तुम्हाला काजू आणि मगजबी टाकायची नसेल तरी चालते। आता आपण वाटण तयार करून घेऊया। बघा, आपलं वाटण तयार झालेलं आहे। अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं। मी पाणी न टाकता वाटण तयार करून घेतलं आहे। पाणी टाकलं तर जास्त पातळ होते आणि तेलामध्ये फ्राय करताना पाणी न टाकता जर बारीक केलं तर छान असं फ्राय होते। बघा, मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेते। आता आपण मॅरिनेशन केलेले मशरूम टाकून घेऊया। बघा, मी 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवले होते म्हणून किती छान असे व्यवस्थित झालेले आहे आणि सगळे मसाले मशरूममध्ये मुरतात म्हणून मसाले लावून ठेवायचे। आता आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे मशरूमची चव छान येते। तेलामध्ये फ्राय केले तर भाजीला खूप छान अशी चव येते आणि मशरूमला सगळे मसाले पण लागतात, म्हणून मशरूम थोडेसे फ्राय करून घ्यायचे। बघू शकता, आता फ्राय झालेले आहे, आपण काढून घेऊया। आता आपण त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेऊया। खडे मसाले टाकताना त्यामध्ये मी जिरं पण टाकलं होतं। आता आपण मिरची पावडर टाकून घेऊया। बघा, मी 2 चमचे मिरची पावडर टाकते आहे आणि पाव चमचा खडा मसाला टाकून घेऊया। व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं। बघा, आता आपण 5 मिनिटं झाकण ठेवून मसाला वाफवून घेऊया, म्हणजे छान असं तेल सुटेल।
बघा किती छान असं तेल सुटते आहे मसाल्याला। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं होतं, वाटण केलं, त्यामध्येच थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे छान असा मसाला शिजेल। बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी मशरूम मसाला तयार होतो। मसाल्यामध्ये आपण मशरूम सुद्धा टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून मसाला आणि मशरूम शिजू देऊया। बघा आता आपण झाकण काढून घेऊया। बघा किती छान असं तेल सुटलं आहे मशरूम मसाल्याला, बघू शकता। त्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकूया थोडं। बघा मी गरम पाणी केलं होतं, मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे। आता आपण 5 मिनिटं शिजवून घेऊया। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली आहे, हातामध्ये घेऊन अशी चोडून घ्यायची। कसुरी मेथीमुळे भाजीला छान असा फ्लेवर येतो। आणि कोथिंबीर, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघा किती छान अशी तरी आलेली आहे मशरूम मसाल्याला। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशा प्रकारे आपला मशरूम मसाला झालेला आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। कमी वेळात आणि चविष्ट अशी रेसिपी तयार होते। बघा आपली मशरूम मसाला रेसिपी तयार आहे, किती छान अशी झालेली आहे, बघू शकता। अगदी हॉटेललाही लाजवेल इतकी छान अशी मशरूम मसाला रेसिपी झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।